सुरू, आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळाल्यावर, नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यांनी, आता नाही का जाती तेढ निर्माण झाला. आणि आमच्या आंदोलनात टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होत्या, निवेदन देणारे पठ्ठे, काय माणुसकीन काय शिकतात जातीवाद आम्हाला. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय. आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला. हे बघा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच्या. काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही. कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांनाही सांगतो, ते बदनाम करणारे तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या ना आमच्या काही झाल्या असत्या, सोडून द्या. जात संकटात आणण्यात ठरले यांनी. जातीच्या विरोधात जातीशी गद्दारी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका. पत्रकार परिषदा खोट्या घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता समाजाची अस्मिता पणाला लागली. त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका. जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सरकायचं. आता तोडगा काय, मी काय सांगू आता. कारण सरकारच्या मी मुख्यमंत्री असतो तर की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही, सगळे सोयरेचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असतो एका खापक्या सोडील असता प्रश्न. पण आता मी नाही ना. ते कसं सोडा ठरवायचं का पण नुसते भांडणात लावायची ओबीसी तर मराठी. तेवढंच काम करते सध्या. ती सत्तेच्या पदावर बसतेत. गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत. तिथं आरडाओरडा करा म्हणून सांगतेत. आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिघळण कसं याचा प्रयत्न करतात. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात. काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत. जागे केलेत सगळे. गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीते. आणि मागणी काय आहे, मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नियत तुमची मराठीविषयी. हे सगळं ठरवून